चटर्जी द्वारा रचित प्रातः स्मरणीय वंदे मातरम गीत को वर्षों से हर्षोल्लास से गाते भारतवासियों का हार्दिक अभिनंदन। कला और खेल का सामंजस्य है। हेच कवा येते ना कवा येते राष्ट्रीय शिक्षा नीति से विकसित भारत का निर्माण कर लो उड़ान चलो आसमान नए भारत की है नई पहचान। Ganesh Utsav tableau from Maharashtra showcasing creation of idol of Lord Ganesh, Ganesh Visarjan and also representing Ashtavinayak of Maharashtra. Grand scene depicting a traditional role associated with Ganesh Utsav. स्किरोर रिसॉर्ट मेदुरत्ती बघ हॉटेलचं नावाच आहे दादे हॉटेल बंद केलंय हॉटेलचं नाव घे उचलून. हां कुठे गेलंय ते तिकडं गाडी यात्रेला वगैरे येत असते नाही का हेच म्हणा कुणाला बसलेले लोक तिथं कडेला लावलं मध्ये मंदिर मजबूर आहे या ठिकाणी जेवा सगळं हा इथून सगळं दिसतंय. होय ही तुमची कधी आल्या? पर्सनल यात्रा झाली सगळी. हा ही तुमची पर्सनल यात्रा आहे ही सगळी अशी म्हणलं. हा घराच्या समोर मंदिर मी तेजसला मागे सगळं जेवण. असं वाटतंय घरात जत्रा देऊ का नाही बस अरे मी काय मग चालेल ना
हे राजकोट नाही का तुमचं मशीन? राजकोटवरून आणले? दिशेनं अक्षय कुमार नागपूर शैलीचा एक नामवंत खेळाडू. या बेसचा बॉल उंच गेलाय, डिस्टन्स क्लिअर झालेला नाहीये. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल ऑन कॉट. जबरदस्त खेळ. विकेटचं बदल पाणी मैदानावरती पाणी पोहोचवणं गरजेचं आहे. ठुबल यांची विकेट येताना पाहायला मिळाली. हो या बेसचा बॉल पाहायचं तिथे समजलाच नाही. सागर पुन्हा सज्ज होतो. यस इज गॉन टेकन. षटकारा पाठोपाठ जसे असतो प्रत्युत्तर इतका जवाब पत्तर से 58 धावेची आवश्यकता. सागर घोडे जो मात्र सज्ज होतोय. या बेसचा चेंडू पाहिजे खेळला गेला क्षेत्ररक्षक मिडॉट मध्ये. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतील. सोन्या चेंडू कव्हर करेल. थांबित येणार नाही. चेंडू डॉट ची आवश्यकता. या बेसचा बॉल लॉक केला तिथे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. या षटकामध्ये आणखीन एका विकेटचं बदल. या षटकामध्ये 3 विकेट घेतलेले आहेत. गोलंदाजी मार्कवरती बाळू जो मात्र सज्ज होईल. समोर एपी. जावेदचा बॉल चेंडू इथे डॉट. निर्धाव चेंडू सुंदर चेंडू या ठिकाणी मैदानावरती. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा. जावेदचा बॉल आखून टप्प्याचा पूल केला डीप मिड विकेटला. हो तिथे खेळलाय काय. यस 4 रन चौकार. प्रयत्न सुंदर होता. चेंडू थांबवू शकलेला नाहीये. 4 चेंडूवरती पुन्हा चूक करेल. त्याचबरोबर एक धाव या ठिकाणी प्राप्त होतीये. संघाची धावसंख्या 1 ने पुढे जाईल. रन स्कोर बोर्डवरती 25. शेवटचे 19 पोलीस गणेश कोकणे साहेब स्ट्राईक लाईन. गोलंदाज तयार होतो बाळू. या वेळचा बॉल यस इज गॉन. विकेटचा बदल. 0 वरती गोल्डन टचची शिकार. गणेश कोकणे बॅक टू द पवेलियन. क्रिकेट म्हणजे चुकला तो हुकला. शिवशंभो साऊंड सिस्टीमचे सर्व मान्य जीवन बाळू निसर यांची मुंबईची गाडी. अंडरग्राउंड द प्रेशर या ठिकाणी आपण पाहतो. आदर्शगाव राजेवाडीची टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा तुम्हाला सर्वांना पाहायला मिळते. कला क्रीडा सांस्कृतिक वसा आणि वारसा लाभलेलं
एक आदर्श गाव म्हणून या ठिकाणी आपण पाहतो. आजही या गावामध्ये हरीचा जागर होतो. आजही या गावामध्ये अखंड हरनाम सप्ताह आपण कित्येक वर्षांची परंपरा पाहतो. अक्षरशः महाराष्ट्रामध्ये नव्हे तर उभ्या भारतभर या गावाला एक आगळे वेगळे ओळख निर्माण केली आहे. पण हा चेंडू जर आपण पाहिला निर्धावा राजेवाडेकर कधी मागे हटत नाही. यावेळेचा बॉल पुन्हा एकदा लॉंग ऑफ मध्ये त्या ठिकाणी आपण पाहतो क्षेत्ररक्षक चेंडूवरती दुसरीचा प्रयत्न होणार आहे आणि पाहिजे तिथे धावबादची संधी. यस इज गॉन. विकेटचं बटन चंद्रकांत पारडी. 7वा धक्का डीएमसीसी पिंगळवाडी संघाला. दत्ताची जोडीची मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. अमोल आणि सचिन जे कार्य करतायत उंचावर मारण्याचा प्रयत्न मिडविकेटच्या क्षेत्रामध्ये अंगाला चेंडू लागला गेलाय. तद्दन कुठल्या प्रकारे धाव खर्च करत नाही गोलंदाज सागर घोडे. धावफलक स्थिर. संघाची धावसंख्या 5 धावा. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धाबळकर धावा लागले गेल्या त्या 2 गडेच्या मोबदल्यात 9 धावा. शेवटच्या षटकाला प्रारंभ. पहिला चेंडू मात्र खराब टाकतोय आणि निश्चितच त्यांनी हेरलं गेलं आणि बाईच्या स्वरूपात मला वाटतं वाईड प्लस बाईची 1 एकूण धावा 2 ऍड होत आहेत. या 2 धावेच्या मदतीने धावसंख्येत वाढ. या फायनलचा टॉस आपण या ठिकाणी घेणार आहोत. टॉस या ठिकाणी होतो आणि पाहायचं आता टॉस कुणी जिंकला टॉस फायनलचा. शिवशंभो स्पोर्ट क्लब राजेवाडी संघाने टॉस जिंकतील. सर्वांच्या प्रयत्नातून साकारलेली ही टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा तुम्हाला सर्वांना पाहायला मिळते. तिथे अँटिक 11 पिंपरवाडी टॉस पराभूत झालेले आहेत. प्रथमतः बॅटिंग करते संघाचे संघ मालक विश्वास साहेब डेंगरे आणि सोनूभाऊ घोगरे यांच्या मालकीची टीम आपण पाहतो. वेध घेणार आहे. धूम धडाक्यात सुरुवात. 4 रन. अकोट टप्प्याचा बॉल बॅकफुटला गेले. बॅकफुट पंच केला. बाळूच्या बॅट मधून कमरला. चेंडू सीमारेषेच्या बाहेर आहे. आणखीन एक षटकार. फटकाचा द्वादार राजेवाडीच्या अभिजित टूर्स अँड ट्रॅव्हल्सचे मालक कुमार अभिजित बाळासाहेब शेळके यांचा खंडणीत षटकार. थँक्यू डीजे संकेत. आपले आम्ही सहर्ष स्वागत करतो. तर स्कोर कार्ड 69 वरती जाऊन पोहोचलेला आहे. अँटिक 11 पिंपरवाडी. या तो बाळू. यावेळेचा बॉल फाईन लेग मध्ये. क्षेत्ररक्षक तिथे सागर दर्शक. 1 बाउट चेंडू सीमारेषेच्या बाहेर येतो. एक शानदार चौकार. 4 रन. पाय रोवून उभे आहेत. परत एकदा बिगिट करायचा. टायमिंग नाही झालं. चिक्कू की समीर एस स्कॉट अँड बोल्ड. पहिला धक्का या ठिकाणी लागलेला आहे. फलंदाज बाळू घोडे बॅक टू दी पवेलियन. षटक क्रमांक मैदानावरती 5 संपलं जाईल आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड जर आपण पाहिलं फायनलच्या मॅच मध्ये अँटिक 11 पिंपरवाडी संघानं पहिली विकेट 80 धावा संख्येवरती गमावली आणि धाबलकावरती 80 धावा आतापर्यंत आहे. तब्बल आपण पाहतो समस्त ग्रामस्थ राजेवाडीकरांच्या प्रयत्नातून साकारलेल्या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये 6वा अर्धशतक ठोकलेला आहे. अगदी तिथे जमिनीला नतमस्तक झालेला आहे. कारण आपण पाहतो ही संतान धावाली. दुसरीचा प्रयत्न पाहायचं तिथे दुसरी धाव येणार का. तुषार प्रयत्न करतो आणि पहा तिथे काय घडलंय मैदानावरती. 94 धावा बनवायच्या आहेत शिवशंभो स्पोर्टला. समोर बाळू जो मात्र गोलंदाजी मार्गवरती सज्ज आहे. पहिला बॉल मिड विकेटला. समीरच्या बॅट मधून चेंडू मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर आहे. 4 रन चौकार. चेंडू आणि 56 धाब्यांची आवश्यकता आहे या मॅचला जिंकण्यासाठी. काय घडेल पुढे हे आपल्याला पाहायचंय. फायनलची मॅच. फायनलचा थरार अक्षरशः मैदान आता पेटलेला आहे आणि पाहायचं आता या आगीत कुठला संघ इथे खाक होणार आहे. 13 धावा येताना पाहायला मिळतात. पहिलं षटक 21, दुसरं षटक 17 आणि या षटकामध्ये 13. गोलंदाज पुन्हा सागर सज्ज आहे. खोलवर टप्प्याचा बॉल पुन्हा लॉफ्ट केला. प्रॉपर टायमिंग नाही. बॉल हवे. क्षेत्ररक्षक खाली टेकन
पहिला धक्का लागलेला आहे. फलंदाज या ठिकाणी बाद होतो. सागर साबळे 13 चेंडू आणि 34 धावा करून माघारी परतलेला आहे. गेला तिथे उंच गेला चेंडू, डिस्टन्स क्लिअर केलेला नाहीये. हो हो हो, झेल निसटला. पुन्हा एक झेल मैदानावरती सुटलेला आहे आणि 5 जीवनदान येथे प्राप्त होताना पाहायला मिळतं. मैदानाच्या आतमध्ये षटकार, फटकाचा द्वादार राजेवाडीच्या अभिजित टूर्स अँड ट्रॅव्हल्सचे मालक कुमार अभिजित बाळासाहेब शेळके यांचा अन्ननीत षटकार. आणि 24 धावा. मॅच अजूनही संपलेला नाहीये. त्यावेळेचा चेंडू हलक्या हाताने कव्हर मध्ये ढकलला. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती आले. तिथे परेश चेंडू कव्हर करेल. एक धाव येताना पाहायला मिळते. सिंगल बरोबर स्ट्राईक आता जर पाहिलं तर रोटेट होईल. दीपक स्ट्राईकला. संघाची धावसंख्या धावलकावरती 71. 9 चेंडू आणि 23 धावा विजयासाठी बनवायच्या. क्या होईल? गोलंदाज सज्ज होतो पुन्हा एकदा. हलक्या हाताने ढकलला चेंडू, पुश केला तिथे. क्षेत्ररक्षक चेंडूवरती परत एकदा सोन्या आला. एक धाव या ठिकाणी येते. पाहतो आपण सिंगल वरती तिथे समाधान. धक्का 440च्या होल्ड पेक्षा कमी नाहीये राजेवाडी संघाला. समीर बाद. क्रिकेट म्हणजे चुकला तो हुकला. शिवशंभो साऊंड सिस्टीमचे सर्व मान्य जीवन बाळू निसरड यांची वेळीची तारी. कोण येणार मैदानाच्या आतमध्ये आपल्याला हे पाहायचंय. ज्या खेळाडूंना शरदचंद्र करंडक स्पर्धेमध्ये अर्थात MS जो मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. शेवटचे 7 चेंडू आणि 22 धावा. तुषार तयार. अगोदर टप्प्याचा बॉल पुल करण्याचा प्रयत्न. एक धाव इथे घेताना पाहायला मिळतो. MS दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का? प्रयत्न केलाय. हो केलाय. तिथे दाने दाने पे लिखा होता है खाने वाले का नाम. 2 धावा. वेळ फायनलची मॅच या ठिकाणी आपण पाहतो. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत 6 आणि विजयासाठी शिवशंभो चषक जिंकण्यासाठी बनवायच्या शिवशंभो स्पोर्टला अजूनही 20 धावा. चेंडू आणि 20. गोलंदाज तयार. पहिला चेंडू अक्रॉस द बॅट केला. क्षेत्ररक्षक चेंडूवरती परेश चेंडू कव्हर करेल. एक धाव या ठिकाणी येताना पाहायला मिळते. सिंगल धाव या ठिकाणी आलेली आहे. 5 टप्प्याचा बॉल लॉफ्ट केला समोरच्या दिशेनं. पाहायचं तिथे क्षेत्ररक्षक चेंडूवरती तुषार चेंडू कव्हर करेल. एक आली. दुसरीचा प्रयत्न. 2 धावा या ठिकाणी सहजरित्या येतील आणि 2 बरोबर संघाची धावसंख्या वाढलेली आहे. स्कोर कार्ड पुढे जाऊन पोहोचला आता 77 या धावसंख्येवरती. शेवटचे 4 चेंडू आणि 17 धावेंची आवश्यकता. त्यांना पाहिलं बॅटिंग टीम कडे देखील फुल टॉस. फाईन लेग मध्ये चेंडू सीमारेखेचा वेध घेतोय. 1 बाउन्स MS यांच्या बॅट मधून आलाय चौकार. 4 रन पर्यंत आपण जनरल वॉर्ड मध्ये पाहत होतो. तोच आला ICU मध्ये. कदाचित हा सामना व्हेंटिलेटर वरती येऊ शकतो. 3 बॉल 13 धावेंची आवश्यकता आहे. एकदा यावेळेचा बॉल तिथे 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 काय घडलंय पाहायचंय. फलंदाज इथे विकेट. फलंदाज इथे दीपक बाद. दीपक साबळे माघारी. 3रा धक्का. फलंदाज आउट. सोन्या खोलवर टप्प्याचा बॉल लॉफ्ट केला समोरच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक खाली. विकेट. फलंदाज इथे बाद. MS माघारी. शेवटचा एक या वर्षीचा तब्बल 1 लाखांचा मानकरी. शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे आणि पाहायचं आता या शिवशंभो चषक पर्व 6चा मानकरी कोण होतोय. गोलंदाजी मार्गवरती सोन्या इथे सज्ज होतो. यावेळेचा बॉल फाईन लेग मध्ये आणि शिवशंभो चषक 2026चा मानकरी ठरते. अर्थात विश्वास साहेब ढेंगळे आणि सोनूभाऊ घोगरे यांच्या मालकीची टीम अँटिक 11 टिंबरवाले. अभिनंदन. घेऊया ताजगीवाला नवीन. होते ना पहिला नंबर. आम्ही हरलो होतो ना. मग त्याला काय होते खेळ होते आमच्या काळात. हार्दिकाचं स्वागत. त्याचप्रमाणे केदार यांनी सुद्धा समालोचकाची भूमिका पार पाडली. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आवाज त्यांचा पोहोचवला. त्यांचंही या ठिकाणी हार्दिक असं स्वागत. अभिनंदन. हॅलो, मी ग्रामस्थांना विनंती करतो आपण स्टेजवर यायचे. ज्यांचा नाम उल्लेख केला जाईल. तो ही लाकडी आहे. तो लाकडी म्हणजेच बांबूच आहे.
त्यानंतर आपली जी काही टंग असते जीभ, ही जीभ घासण्यासाठी सुद्धा एक या ठिकाणी आहे टंग क्लीनर. ते सुद्धा या ठिकाणी त्या बांबू पासूनच बनवलेले अतिशय नाविन्यपूर्ण असं आहे. सचिन शंकर साबळे आणि दत्तात्रय यशवंत गव्हाले या मान्यवरांनी या ठिकाणी हे आपल्या सर्वांसाठी जो उत्कृष्ट खेळ करील त्याच्यासाठी हे मॅन ऑफ द मॅच दिलेलं आहे. चला सागर घोडे, सन्माननीय सागर घोडे आपण या ठिकाणी यायचंय. अँटिक 11 पिंपरवाडी सातत्यानं 4थ्या वर्षामध्ये मानकरी ठरलेल्या शिवशंभो चषकाचा टाळ्याच्या हातात आपण स्वागत करू. या संपूर्ण संघ या ठिकाणी भव्य चषक आणि तब्बल 1 लाख रुपयांचं पारितोषिक. एकदा जोरदार सर्वांनी आवाज द्यायचा आहे. छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की, आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांचा, शिवशंभो महाराज की, आई कळमजाई माते की. धन्यवाद. पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक वितरण करतायत ते आमचे शिवशंभो प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुभाषदादा साबळे, राजेवाडी ग्रामस्थांचे आधारस्तंभ हेमंतुलाजी साबळे, त्याचप्रमाणे पुणे या ठिकाणी असणारे साबळे सर, त्याचप्रमाणे गव्हाले सर यांच्या हस्ते पहिल्या मी कापते त्याला धार हा माझ्या सासऱ्याचा आहे.
सासऱ्याच्या हातचा आहे ते त्याने फार मला पुण्याला 50 रुपये बघा त्या काळात ना 50 रुपयाचे आहे बाबा जड आहे बाबा आणि कुंडाला काढणार का आपल्याला ते? फक्त नळे गेले. हे बघ. 50 रुपयाला ना? 50 रुपयाचं. नाव पण लिहिलेलं आहे ते सुद्धा झालं. ते तुमच्या दौंडला आले होते हा, ट्रेनिंगसाठी होय. त्यांना 100 रुपये मिळाले होते हा, हा. 50 रुपयाचा 50 रुपयाचा दौंडवरून आणले बाया. दौंडून आणलेले आणि कर बाई नाही तर कर आपले इकडे परत पुण्याला. काय ते सगळे एका ह्याच्यावर ते बँगलोरला जायची बँगलोरला प्रत्येकाचे चाक बदलतात ते फक्त एका चाकून दुसऱ्या चाकावर. सकाळी मग मला हिला आज आम्ही सेपरेट 5-6 महिने समजा कोण मुंबईला जात असेल तर कारण त्यांची उद्या रात्रीची ट्रेन ते उद्या जाणार परत तिकडे जाईल तिकडे हिची धावपळ होणार मुंबईला थांबून अच्छा. थांबून असं सेपरेट ओके ओके सेपरेट सगळ्यांचे पहिले एकत्र केलेलं माझं ते मग आता हा माझं बुकिंग मध्येच सगळं फुल असतं एकदा बुकिंग कॅन्सल मग बुक पप्पा गेला बरं का बँगलोरला कोणत्या वेबसाईट वरून आहे? हा, मग आता हिची आणि महिना झाला दोन्ही माझ्याकडे सबस्क्रिप्शन आहे दोघांचं ती आठ- चल बाय बाय. तुला पण हॅपी जर्नी टू सर. हॅपी जर्नी तुम्हाला सर्वांना. चलो हो 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 मेसेज टाका आम्हाला येईल त्यावेळेस कळेल चालेल चालेल. तू पण जा व्यवस्थित हा? हो सांग मला परत. तर तुम्ही पण जा व्यवस्थित. हॅपी जर्नी तुम्हाला पण.